गरम पाण्यात जशी ऊब असते तसा कायेत आत्मा आहे. कृष्ण म्हणतात, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात आहे, पण मानवाच्या हृदयात मी अतिप्रगट आणि प्रत्यक्ष आहे. भगवान म्हणजे प्रकाशमान म्हणून जाणपणे जाणवणारी जाणीव ही माझीच विभूती आहे. न मागता आधी जे प्रेम आहे ही माझी विभूती. ज्यांनी पाहिली तो मज समान प्राणी आहे, ही जाण मीच आहे. माझी विभूती म्हणजे प्रत्यक्ष माझे स्वरूप. सुवर्णाचा कण सुवर्णाचा ढीग दोन्ही सुवर्णच. माझी विभूती मानवामध्ये असलेले ज्ञान, मानवातील आत्मज्ञान ही माझी विभूती आहे. हे ज्याने जाणले तो अवघा मीच होतो. मग चर आणि अचर हे काय आहे हे त्याला निजांगे कळते, बुद्धीने नव्हे. मी बुद्धीच्या आधी असून माझा बुद्धीने शोध करतायत त्यांना मी सापडणार नाही. तो आठवत नाही, आठवायच्या आधी तो आहे. ध्यानात लक्ष आहे की लक्षात ध्यान आहे याला उत्तर नाही. निजवृत्ताच्या आधी आहे ते निर्गुण निरंजन. व्यवहाराने व्यवहारते ती वृत्ती. सर्व साधुसंत बोलतायत हे त्यांचे वृत्तीज्ञान. वृत्ताचे समाधान व्हावे लागते. वृत्त दाखवता येत नाही, पण ते वृत्तीने वावरते. निजवृत्त म्हणजे आपण असल्याची बातमी. आत्मवृत्ताला खाद्य म्हणून देहाचे रूप आहे. गरम पाण्यात जशी ऊब असते तसा कायेत आत्मा आहे. गरम पाणी गार झाले, त्यातील ऊब मेली काय, ती विझली काय. प्राण गेल्यावर आतील गुण भावातीत झाला. तो आला नाही, गेला नाही. आणले त्याला ज्ञान म्हणायचे. ज्ञानाचा जाणता परब्रह्म ते निवृत्त आप्त सखियांच्या स्मरणामुळे तुम्हाला आत्मस्मरणाचा विसर पडला आहे. आपण असल्याची आठवण आली याला आठवा कृष्ण किंवा अष्टभुजा काली म्हणतात. जो एक आहे त्याला आत्मवृत्त जाणवले आणि तो अनेक काया झाला. मग याने कुठल्या कायेचा वेश घ्यावा? कुठलाही वेश त्याच्या तोडीचा आहे काय? लोक आत्मज्ञानाचा केवढा तरी गवगवा करतात, पण तो त्याला स्पर्शही करत नाही. ज्याला मी ज्ञानी आहे असा अभिमान जाणवत असेल तो कच्ची कैरी आहे, आंबा नव्हे. करू जाता काही होणार नाही, फक्त बघा. केल्याने दुःख होतेच, कारण त्याने कर्तेपणाचा स्वीकार केला. ईश्वर तुम्हाला आम्हाला पोचतो तो बुद्धीने नाही. त्याच्या 5 अंगाची रूपे बघा. पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, तेज यांना बुद्धीची गरज नाही. 6वा जो गुण त्यालाही बुद्धीची गरज नाही. ज्ञानी करतो करवितो असे भासवितो, पण त्याच्या निजानंदात फरक नसतो. काही करू नका, ऐकले ते जाणा आणि जाणले ते सोडून द्या. कुठलाही घुंकट घेऊ नका. तू वृत्त जाणलेस तर वृत्तीचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. मग शरीर कसंही वागो. ईश्वराशिवाय दुसरे कोणी नाहीस. मग तो कोणावर उपकार करतोय काय? त्याचा तोच भोगतोय ना. जाणवे त्या जाणीवेला सोडून मागे येणे हे एकदा जमले की सगळेच्या सगळे तू झालास. साधे लक्षात ठेवा. तुम्हाला अवांछित जी आठवण आली आहे, हाच तो चोर नि हाच तो देव, हाच तो दाता नि हाच तो मागणारा. ईश्वर तुझ्यावर कृपा करतो ती तुझ्याकरिता की त्याच्या स्वतःकरिता? तू नसशील तर ईश्वर आहे काय? साधनाने परब्रह्म लाभणार नाही.